नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. कशात सगळे बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही प्लॅन केला आहे, आम्ही निघालोय आता पनवेलला जायला. पहाटेच आता रेडी झालोय, बोलवला लेट होतो ना नंतर जायला, ट्रॅफिक वगैरे पण असतात. आज लवकरच तयार झालोय आणि बघू आमचा पुढे नेक्स्ट प्लॅन आहे कुठेतरी जायचं, ते तुम्हाला लवकरच कळेल. म्हणता झालं आपलं रेडी सगळं निघे. आणि इकडे बघा अनामिकाला पण घेतलाय बरोबर. हे बघा तिला याच्यातून घेऊन जाणार आहोत तिच्या बास्केटमधून. अनामिका जायचं ना? चल निघायचं ना? हे ग चल खाऊन घे तुझं काय ते बिया वगैरे खाऊन घे आणि चल निघूया. अनामिका थोडी शांत झाली आहे मंडळी याच्यातून जायचं म्हणून. तिला असं आम्ही घेऊन गेलो एक दोनदा, त्याच्यामुळे तिला कळालं आता कुठेतरी बाहेर जायचं आहे ते. तर चला आम्ही निघतो आता आणि भेटू मग. बाय. चाललो आहे मी पूर्ण पॅक होऊन. आणि सकाळचं वातावरण पण बघा किती मस्त आहे, धुकं वगैरे पडलं आहे सगळीकडे. हे बघा धुकंच सगळीकडे बघा, दिसत नसेल तुम्हाला ह्या बाजूला इकडे असं छान वाटतं एकदम मस्त. पुढे अजून बरीच थंडी लागणार आहे तर हायवेला वगैरे जाताना. काय सगळे मॉर्निंग वॉकसाठी आलेत बाहेर, बाकी कोणीच नाही अजून. मंडळी आम्ही आता पोचलो आहोत ठाण्याला. आता कसं वाटलं? सॉलिड होता ना? खूप थंडी होती बापरे, विचारूच नका, कुडकुडलो आम्ही. आणि अनामिका पण आहे इकडे बघा. अनामिका इकडे आहे बास्केटमध्ये. 8:30 वाजले आत्ता. हो 8:30 वाजले. आपल्याला उशीर झाला का तिथं? नाही लवकर आलो तसं. ट्रॅफिक अजिबात नव्हतं, मस्त आलो आम्ही, म्हणून सकाळी लवकर निघायला बरं वाटतं. आता 1 तासात पोचू आम्ही. मस्त आहे सकाळचं वातावरण. मंडळी फायनली आम्ही पनवेलला पोचलो आहोत आणि थोडा थांबलो तिथे जरा काहीतरी नाश्ता वगैरे करू असा विचार करतोय. तुमचा कसा झाला प्रवास? छानपैकी झाला. अनामिका पण आहे, तिला आता बाहेर काढलेलं जरा आहे, ती पण खूप एन्जॉय करत आली. म्हणजे काय बोलतो सगळं आवडलं तिला, निसर्गाचा आस्वाद घेत घेत नाचत आली ती. बघा आवाज असेल कुच करते ती. हॅलो नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. आम्ही फायनली पोचलो आहोत पनवेलला. म्हणजे पोचलो सकाळीच पोचलो पण व्हिडिओ आत्ता बनवत आहे संध्याकाळी. कारण सकाळी मी आलो, आम्ही किती 10 पर्यंत पोचलो. त्यानंतर थोडंसं काहीतरी खाल्लं, नंतर जरा मी पण बाहेर गेलेलो, काम होतं जरा दादा बरोबर. आणि यायला खूप उशीर झाला. 6-6:30 वाजले आता. त्याच्यामुळे काय बनवता नाही आला व्हिडिओ वगैरे. चहा वगैरे घेतलं, थोडं गप्पा वगैरे मारल्या आणि थोडं वरती आलोय. बघा तिथे कशी हवा सुटली आहे बघा. थंडी पण वाजते. किर्र असा इथे काळोख काय अंधार आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही येणार, पण हवा सुटली आहे म्हणून मी कानाला लावून आलोय असं. आम्ही खूप लावून का आलोय बापरे, आपल्या तिकडे गरमी होते आणि इकडे थंडी वाजते पूर्ण अंगाला. आणि बरं झालं आम्ही सकाळी पण स्वेटर वगैरे सगळं घालून आलो म्हणून ना, बरं पडलं आम्हाला येताना हायवेवरून, नाहीतर अजून आम्हाला त्रास झाला असता. आता मी काय घरी आई सोबत आहे, खाली नाही आली. आता घेऊन पण नाही आलो कारण अंधार आहे ना वरती, म्हटलं नको घरीच राहू दे ती. चालेल आम्ही आता जरा फेऱ्या मारतो, थोडा फेऱ्या मारतो आम्ही. मंडळी आमची आता तयारी चालू आहे. उद्या आम्ही जाणार आहेत बाहेर. कुठे जाणार ते आम्ही तुम्हाला गेल्यानंतरच सांगू. यांचं काय चालू आहे इथे? आमचा काय किती एवढ्या साड्या घेऊन जाणार आहे का? घालू ते कुठली नेसू साडी ते मला चाललंय. मग काय एवढ्या त्याच्यासाठी पण आईची जरा बघते कुठली चांगली साडी आहे का, त्याच्यासाठी एवढ्या साड्या काढल्यास? आता बघते मी, सिलेक्ट करते कुठली साडी ती. आई तुम्ही कुठली साडी नेसणार आहेत? आई नेसणार आहे. अच्छा चांगली आहे का? मस्त. आई ही बोलत होती नेसते म्हणून, पण आताच नेसली होती ना दिवाळीला आई साडी, म्हणून मग मी ही आईला सांगते नेस म्हणून. छान ना? ठीक आहे, आई हीच नेस मग. आईने बस रेडी ठेवलंय मास्क. अरे वा, आई रेडी मध्ये फुल रेडी आहे. आता आमची तयारी करायची बाकी आहे. माझी तयारी करायची, चेतनची तयारी करायची अजून. येस. काय बोलते आमचा? कुठली साडी नेसू? साडी नेसू मी, कशी वाटते? हो चालेल. माझं म्हणणं होतं की तू येल्लो नेस, कारण कसं येल्लो जरा भारी. आणि मी पण येल्लो घालणार आहे, त्याच्यामुळे बोलत होतो येल्लो नेसायला. हा म्हणजे आपलं सेम होऊन जाईल ना.
आई तुम्ही ठीक आहे मंडळी, आमची आता पॅकिंग चालू आहे आणि उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, पहाटेच निघायचं आहे. चालेल मग तीच नेसेन मी. आणि आम्ही कुठे जाऊ ते तुम्हाला लवकरच रिव्हील करू. तोपर्यंत बाय, गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. पहाटे आता उठलो आहे, रेडी झालं आणि आम्ही निघालो आहे जाण्यासाठी. ममता पण इथे रेडी झाली आहे आणि आई पण येते पाठीमागून. आता आम्ही जातो आहे मंडळी. आम्ही सकाळी पहाटेच निघालो 5 वाजताच, कारण आम्हाला खूप लांब जायचं होतं. त्याच्यामुळे तिथे लवकरात लवकर पोचण्यासाठी आम्ही लवकरच निघालो घरातून. आणि सकाळची पहाटेची थंडी पण लागत होती, त्याच्यामुळे आम्ही थोडा स्वेटर वगैरे घालूनच निघालो. आणि खूप छान वाटतं आहे, खूप असं प्रसन्न पण वाटतं आहे. सकाळ सकाळ जेव्हा आपण निघतो तेव्हा ते वातावरणात जायचं खूप आनंद, खूप ते म्हणजे फिलिंग काय वेगळीच असते. आणि बघा की असा अंधार आहे आणि त्या अंधारातून आम्ही निघालो आहोत. पेट्रोल भरतात दादा म्हणून. आई काय झाली का झोप पूर्ण तुमची? माझी नाही झाली. माझी पण नाही झाली. कसं तरी उठलं, रेडी झालं आणि वातावरणात जरा थंडी आहे म्हणून आम्ही जरा स्वेटर आणि घातलंय. ममताने नाही घातलंय, मीच घातलंय. मी घेतलेलं म्हणून घातलं. आता चला आम्ही पोचतो आता लवकरात लवकर. मोठा आहे ना. आम्ही सकाळी लवकर निघालो, खरं कंटाळा येत होता, पण जेव्हा या वातावरणात आलो आणि असं एवढं सकाळचं एवढं शुद्ध आणि फ्रेश वातावरण बघून मन एवढं प्रसन्न वाटलं ना, की म्हणजे असं वाटलं की बरं झालं लवकरच निघालो ते. आणि बघा आम्हाला सूर्योदय पण बघायला मिळाला. आणि घाटातून जेव्हा गाडी जात होती तेव्हा अशी गावचीच आठवण येत होती, की असं वाटलं की गावीच जातो आहे. आणि असा मनाप्रमाणे जेव्हा प्रवास घडतो तेव्हा खूप असं मन पण प्रसन्न होतं आणि खूप छानही वाटतं. आम्ही आता पोचलो आहे आळंदीला. खूप छान वाटतंय. काय म्हणतात, सकाळ झाली आणि आम्ही निघालो. आम्ही आता पहिल्यांदा आळंदीला चाललो आहे. हे बघा इंद्रायणी नदी, पण त्याचं पाणी खराब झाली आहे पूर्ण. मंडळी हा बघा इंद्रायणी घाटचा परिसर. आणि आम्ही आता चाललो आहे दर्शन घ्यायला माऊलींच्या इथे. आम्ही आता दर्शन घ्यायला चाललो आहे माऊलींच्या समाधीचं. आत्ताच आम्ही पोचलो आळंदीला. इंद्रायणी काठी आम्हीच आता हातपाय धुतले आणि आता चाललो आहे माऊलींच्या दर्शनाला. मंडळी आम्ही तर चाललो आहे दर्शनाला. कोणता? ठीक आहे चालेल. कोणता इथे बघ. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींबद्दल काय बोलायचं, ते आपल्या मराठी लोकांच्या मनामनात बसलेले आणि सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध असे संत होऊन गेलेत या महाराष्ट्र भूमीत. त्यांच्याविषयी बोलू तेवढं थोडकंच आहे, पण थोडीफार मला जेवढी माहिती आहे इतिहास तेवढा मी बोलतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होतं. त्यांचा जन्म आपेगाव या ठिकाणी झाला, जे आत्ताच्या पैठण तालुक्यात छत्रपती संभाजीनगर यामध्ये येतं. आणि त्यांनी या इंद्रायणी काठी इकडे त्यांनी समाधी घेतली आळंदीला. आळंदी हे त्यांच्या मामाचं गाव होतं. ते त्यांच्या आईच्या इथे जेव्हा राहायला होते त्याच ठिकाणी त्यांनी इथे समाधी घेतली. बघा दर्शनासाठी किती भाविक लोक येतात. आम्ही पण या रांगेमध्ये उभं राहिलो. खूप समाधान वाटलं असं दर्शन घ्यायला माऊलींच्या समाधीचं. त्यांनी आपल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत एवढं काय करून ठेवलं आहे की त्यांचा वारसा आता पुढे हे वारकरी संप्रदाय चालवत आहेत. त्यांनी खूप छान असा नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा मेळ घातला. त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे ग्रंथ
अजूनही लोकांना खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात. आमचं दर्शन झालं, आम्ही बाहेर आलो आहेत आणि इकडे अजूनही खूप काय बघण्यासारखं आहे. इकडे तो वृक्षही आहे जिथे ज्ञानेश्वर माऊलींचे आई इथे प्रदक्षिणा घालायची परत येण्यासाठी. या वृक्षाला ते पाणी घालायचे आणि फेऱ्या मारायचे. किती फेऱ्या मारायच्या तेही त्यांना माहिती नव्हतं. असा खूप सारा इतिहास आहे, सांगू तेवढा कमी आहे. आणि त्यांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी पण खूप साऱ्या हालअपेष्टा झेलल्या त्यावेळी. आणि माऊली आणि त्यांचे बहीण भाऊ यांनी पण किती हालअपेष्टा झेलल्या हे आपण सांगू तेवढं थोडकं आहे. पण तरीही त्यांनी आपल्या लोकांसाठी खूप सारं असं लिहून ठेवलं आहे, जे वाचूनच आपल्याला त्यातून आपण खूप सारे अनुभव घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. बस त्यांचे विचार, त्यांचे आचार हे जरी आपण आत्मसात केले तरी खूप काय जीवनात मिळवू शकतो. आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे त्यांचा ग्रंथ बघायला आलो आणि खूप असं मनाला भावलं. त्यामुळे आम्ही इथून ते ग्रंथ खरेदी केले. आणि तुम्ही पण नक्कीच या दुकानाला भेट द्या. इथे खूप सारे असे ग्रंथ आहेत विविध. आणि इकडचा परिसर जेवढा बघू तेवढा कमी आहे. आणि खूप सारा मनात ठेवण्यासारख्या आठवणी पण आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या आठवणी घेऊनच बाहेर निघालो. इथे प्रसाद पण मिळतो, तुम्ही प्रसाद घेऊ शकता तिथून. आमचं आता दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता बाहेर निघालो. दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत आळंदीवरून. खूप छान वाटलं, मस्त असं माऊलींच्या समाधीचं दर्शन झालं. आणि हा बघा इंद्रायणी घाटचा परिसर. आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो आणि वाटेत जरा थांबलो आणि पुण्याची फेमस अशी मिसळ खातो आहे, नाश्ता करतो आहे. आणि मंडळी आता मी माझा हा व्लॉग पार्ट 1 इथेच एंड करतो आहे. आणि पुढच्या पार्ट मी लगेच घेऊन येईन. तो पण तुम्ही नक्की बघा आणि फॉलो करा. कोकणी.चेतन. बाय मंडळी.